काही पुस्तकं आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात. काही पुस्तकं आपलं मनोरंजन करतात. पण फार क्वचित एखादं पुस्तक आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. हे एक तसंच पुस्तक आहे. एका म्हाताऱ्या कोळ्याची गोष्ट. समुद्राशी चाललेली त्याची झुंज आणि त्या झुंजीतून दिसणारा माणसाचा खरा चेहरा. हे पुस्तक वाचताना मला वारंवार असं वाटत राहिलं, आपण सगळेच कधीतरी त्या म्हाताऱ्या कोळ्यासारखे असतो. बाहेरनं शांत, पण आतून अजूनही काहीतरी शोधत, कशाची तरी झुंजत. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या द ओल्ड मॅन अँड द सी या अमेरिकेत 1952 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबद्दल. या पुस्तकाला अनेक पारितोषिकं मिळाली, पण हेमिंग्वेला साहित्यासाठी सर्वात मोठं नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुढे पु ल देशपांडे यांनी 1970च्या दशकात या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. त्याचं नाव होतं एका कोळ्याने. ए मॅन अँड सी, एका कोळ्याने. एक अदम्य जिद्दीने हार न मानणारा म्हातारा माणूस आणि समुद्र. मित्रांनो, कधीकधी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात बघा असा एक काळ येतो जेव्हा बाहेर न पाहिलं ना तर सगळं अगदी सामान्य दिसत असतं, पण आतमध्ये मात्र माणूस शांतपणे तुटत असतो. तो रोज उठतो, कामाला जातो, लोकांशी बोलतो, हसतो सुद्धा कधीकधी, पण आत कुठेतरी एक प्रश्न कायम फिरत असतो. हे सगळं नेमकं कशासाठी? मी अजून किती दिवस असं चालत राहणार आहे? हे असं कधी थांबवणार आपण? मला वाटतं आपण सगळेच कधी ना कधी ह्या टप्प्यातून जातो. मग ते कधी नोकरीत असेल, कधी व्यवसायामध्ये असेल, कधी नात्यांमध्ये असेल, किंवा कधी स्वतःच्या शोधामध्ये असेल. मी स्वतः अनेक वर्ष हा प्रश्न घेऊन फिरत होतो. मला माझं आयुष्य बदलून हवं होतं. जे काय चाललंय माझ्या आयुष्यात ते मला पटत नव्हतं, पण ते तसं होत नव्हतं. मी फार काही करूही शकत नव्हतो. मनाला खरंच जिवंत असल्याची जाणीव कधी होते? आयुष्य जगतोय की फक्त दिवस ढकलतोय? कधी वाटायचं बाकी सगळ्यांना काहीतरी सापडलंय, फक्त आपणच अजून भरकटतोय. आणि म्हणूनच कदाचित द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक मनामध्ये इतकं खोल उतरलं. हे पुस्तक वाचताना मला सतत वाटत राहिलं की ही फक्त एका म्हाताऱ्या कोळ्याची गोष्ट नाही आहे. ही त्या प्रत्येक माणसाची गोष्ट आहे जो बाहेरून शांत दिसतोय, पण आतमध्ये अजूनही झुंजतोय. या पुस्तकाचा लेखक आहे अर्नेस्ट हेमिंग्वे. त्याचं लेखन खूप वेगळं आहे. तो मोठमोठ्या भावना शब्दांमध्ये सांगत नाही. तो फक्त दृश्य दाखवतो आणि बाकी सगळं आपण आतून अनुभवत जातो. म्हणूनच त्याची भाषा साधी असूनही अस्वस्थ करणारी आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय पु ल देशपांडे यांनी. जसं मी सांगितलं, त्या पुस्तकालाही लोकांनी खूप प्रेम दिलं, एका कोळ्याने. आणि खरं सांगायचं तर हा अनुवाद म्हणजे फक्त भाषांतर नाही आहे. पुलंनी त्या म्हाताऱ्या कोळ्याला मराठी माणसाच्या मनात आणून बसवलं. त्याचं खरं नाव सॅन्तियागो. आपल्याला तो क्युबामध्ये नाही तर मालवण, देवगड किंवा वेंगुर्ल्याच्या किनाऱ्यावर भेटतो. त्याच्या अंगावर मीठ साचलेलं आहे, हातावर जुन्या जखमा आहेत आणि डोळ्यामध्ये एक विचित्र शांतपणा आहे. सॅन्तियागो एक म्हातारा कोळी, एकटा राहणारा. त्याची बायको आता नाही आहे. घर साधं, भिंतीवर जुने फोटो. दारिद्र्याची त्याला जवळजवळ कायमची साथ मिळालेली आहे. पण तरी त्याच्या आयुष्यात एक गोष्ट मात्र उरलेली आहे आणि ती म्हणजे समुद्र. तो समुद्रात जात राहतो. पण आता असं झालंय, एक नवीनच संकट त्याच्यावर आलंय. सलग 84 दिवस त्याला एकही मासा मिळालेला नाही आहे. 84 दिवस हे फक्त एक अपयश नाही आहे. ही हळूहळू आतून संपत जाण्याची एक प्रक्रिया आहे. गावातले लोक आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागलेत.
काही जण त्याची चेष्टा करतात, म्हातारा संपला, आता त्याच्याकडून काही नाही होणार. माणूस जेव्हा सतत हरत राहतो ना, तेव्हा समाज आधी त्याच्यावर हसतो आणि नंतर त्याचं अस्तित्वच मिटवायला लागतो. पण या सगळ्यात एक मुलगा आहे, मॅनोलिन. तो सॅन्टियागोवर मनापासून प्रेम करणारा असतो. खरं प्रेम, निरागस, निस्वार्थ प्रेम. तो सॅन्टियागोसोबत मासेमारी शिकलेला असतो. त्याने या म्हाताऱ्याला एक वेगळाच माणूस म्हणून पाहिलेला आहे. पण म्हाताऱ्याच्या ह्या सलगच्या अपयशामुळे मॅनोलिनच्या आईवडिलांनी त्याला दुसऱ्या बोटीवर पाठवलंय. कारण त्या म्हाताऱ्याबरोबर राहूनही काही मिळत नाही. अपयशाला सहानुभूती नसते, हे खूप वास्तव आहे. जग प्रेमापेक्षा यशाला जास्त मान देतं. तरीही मॅनोलिन रोज त्या म्हाताऱ्याला भेटायला येतो. त्याच्यासाठी जेवण आणतो, त्याच्याशी गप्पा मारत बसतो, त्याचं बोलणं ऐकतो. आणि मला वाटतं या पुस्तकातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे या दोघांमधलं नातं. कारण म्हातारपणात माणसाला पैशांपेक्षा जास्त गरज असते ते कोणीतरी अजूनही आपल्यावर विश्वास ठेवतंय, कुणाला तरी आपण अजूनही हवे आहोत ह्या जाणीवेची. 84व्या दिवशी रात्री सॅन्टियागो झोपलेला असतो आणि त्याला झोपेमध्ये सिंह दिसतात. आता हेमिंग्वेने म्हणजे लेखकाने खूप सुंदर लिहिलंय. लहानपणी आफ्रिकेच्या किनाऱ्यावर पाहिलेले सिंह, वृद्ध शरीर, हतबल आयुष्य, पण स्वप्नात मात्र अजूनही सिंह. म्हणजे आत कुठेतरी अजूनही ती जिद्द जिवंत आहे. आणि मग येतो 85वा दिवस. सॅन्टियागो एकटाच खूप दूर समुद्रामध्ये जातो. इतका दूर जिथे बाकीच्या बोटी जात नाहीत. कधीकधी माणूस पूर्णपणे एकटा पडल्यावरच स्वतःला खऱ्या अर्थाने भेटतो. त्याला तिथे लागतो म्हणजे त्याच्या गळात सापडतो एक प्रचंड मार्लिन मासा. तो मासा म्हणजे फक्त आता मासा राहत नाही, तो सॅन्टियागोच्या संपूर्ण आयुष्याची परीक्षा बनतो. हा मासा साधारणपणे त्या होडी एवढाच आकाराने असतो. 3 दिवस 3 रात्री मासा होडीला खेचतोय. म्हाताऱ्याचे हात रक्तबंबाळ, पाठ दुखतेय, डोळे मिटतायत. काही क्षणी तो स्वतःशीच बोलतो, मी खूप म्हातारा झालोय. ही ओळ खूप टोचते. कारण एक वेळ अशी येते जेव्हा शरीर आधी हार मानायला लागतं, पण तरी तो दोरी सोडत नाही. आणि त्या सगळ्यात तो त्या माशाचा आदरही करतोय. तो म्हणतो, फिश, आय लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, बट आय विल किल यू बिफोर दिस डे एंड्स. काय विचित्र वाक्य आहे ना. प्रेमही आहे, आदरही आहे, आणि तरी एक लढाई सुद्धा सुरू आहे. कारण आयुष्यातल्या काही लढाया अशाच असतात. आपण ज्याच्याशी झुंजतो तो आपला शत्रू नसतो. मग कधी ती वेळ असते, कधी परिस्थिती असते, कधी स्वतःची मर्यादा असते, पण तरी झुंजही द्यावीच लागते. शेवटी सॅन्टियागो तो मासा जिंकतो. तो क्षण विजयाचा आहे. पण हेमिंग्वे आपल्याला सुखांत देत नाही. त्या अजस्त्र माशाला घेऊन परतीच्या प्रवासात शार्क मासे येतात आणि ते हळूहळू त्या मार्लिन माशाचे लचके तोडायला लागतात. सॅन्टियागो पुन्हा लढतो, पण त्याचा भाला तुटतो, चाकू तुटतो आणि हात थरथरतात. तरीही तो शेवटपर्यंत लढत राहतो. कारण काही वेळानंतर माणूस जिंकण्यासाठी नाही, तर स्वतःसमोर हारू नये म्हणून लढत राहतो. आणि शेवटी किनाऱ्यावर येईपर्यंत त्याच्याकडे फक्त एक सांगाडा उरलेला असतो. पहिल्यांदा वाचताना वाटतं हे खूप दुःखद दाखवले याने, पण नंतर जाणवतं हेमिंग्वेला त्या विजयाबद्दल लिहायचं नव्हतं. त्याला लिहायचं होतं माणूस किती तुटूनही उभा राहू शकतो याबद्दल. दुसऱ्या दिवशी मॅनोलिन म्हणजे तो लहान मुलगा म्हाताऱ्याकडे येतो. सॅन्टियागो शांतपणे झोपलेला पाहतो. थकलेला आहे, जखमी आहे, पण तो हरलेला नसतो.
आणि तिथे हेमिंग्वे एक ओळ लिहितो, ए मॅन कॅन बी डिस्ट्रॉयड बट नॉट डिफिटेड. माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो पण पराभूत नाही. आणि कदाचित म्हणूनच एका कोळियाने ही गोष्ट इथे संपत नाही. हे पुस्तक बंद केल्यानंतर ही कथा खरं सुरू होते. कारण मग आपण स्वतःला विचारायला लागतो, आपल्या आयुष्यातले ते 84 दिवस कोणते होते आणि आपण अजूनही रोज समुद्रात जातोय का? कधी कधी आयुष्याने आपल्याकडून सगळं हिरावून घेतलंय असं फक्त वाटतं. पण थोडी जरी जिद्द शिल्लक असेल तर अजून काहीच संपलेलं नसतं. कारण समुद्र अजूनही तिथेच असतो आणि होडी पुन्हा पाण्यात उतरवता येते. मंडळी, इथेच थांबतोय. पण हे पुस्तक किंवा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जमल्यास हाईप करा आणि तुमचा पाठिंबा मला नवीन नवीन पुस्तकं इथे घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित करतो. धन्यवाद.